नमस्कार मित्रांनो, मी किशोर शहापूरकर, वास्तु आणि ज्योतिष सल्लागार. तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे माझ्या या यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. यामध्ये आपण वास्तु आणि ज्योतिष याबद्दल आपण तुम्हाला पूर्णपणे माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपण पाहिलं की लास्ट आपण 2 व्हिडिओमध्ये मेष आणि वृषभ या राशीबद्दल माहिती पाहिली. आज आपण पाहणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार 12 राशीतील तिसरी राशी म्हणजे मिथुन. तर या मिथुन राशीबद्दल आपण या व्हिडिओमध्ये त्याचे गुण, स्वभाव आणि दोष या तिन्ही गोष्टींचा अभ्यास करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर मिथुन राशी ही 3 नंबरची रास आहे. या राशीचा स्वामी ग्रह जर बघितला आपण तर तो आहे बुध. मिथुन या राशीचं सिम्बॉल बघितलं आपण, जे आकृती जर पाहिली तर त्याच्यामध्ये आहे एक स्त्री आणि पुरुष यांचा जोडा. म्हणजे या सिम्बॉलचा जर आपण अभ्यास केला, या चिन्हाचा जर आपण अभ्यास केला तर यामध्ये आपल्याला असे लक्षात येईल की मिथुन राशीचा स्वभाव जो आहे तो द्विस्वभावी आहे. म्हणजे एकतर हा विचार किंवा दुसरा तो विचार, म्हणजे दोन्ही परस्पर विरुद्ध लिंगी विचार आहे. म्हणजे जसं की पुरुष आणि स्त्री हे दोन्ही तत्वांची ही मिळून एक रास आहे. मिथुन या राशीच्या आकृतीचा जर आपण अभ्यास केला तर यामध्ये तुम्हाला असे आढळून येईल की आकृतीमध्ये दिलेले एक स्त्री आणि पुरुष, म्हणजे या दोघांचा विचार, म्हणजे या दोघांचे जे विचारसरणी आहे, जे 2 प्रकारचे विचार एकत्र करणारी रास जर बघितलं तर ती म्हणजे मिथुन. त्याचबरोबर या राशीचा स्वामी ग्रह आहे बुध. बुध हा ग्रह वाणीवर आहे. म्हणजे याचं तुम्हाला जर कारकत्व पाहिलं बुधाचं तर बुध ग्रहाचं कारकत्व येतं वाणीवर. म्हणजे ही रास जी आहे मिथुन रास ही खूप बोलकी स्वभावाची रास आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस यांना विनोद हा एवढा फास्ट आणि एवढं लवकर यांना सुचेल की तेवढा तुम्ही विचारसुद्धा करू शकणार नाही. म्हणजे परिस्थिती कशीही असो, कोणत्याही सिच्युएशनमध्ये हे फिट होणारी अशी रास आहे. म्हणजे सुखाची असो किंवा दुःखाची असो, दोन्ही ह्याच्यामध्ये हे सोशिक प्रवृत्तीचे जास्त आहेत. सोशिक म्हणजे ह्यांना समाजामध्ये कशा पद्धतीने बोलायचं, कशा पद्धतीने वागायचं, कोणत्या परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे, काय बोललं पाहिजे, ही या बुधाच्या अनुषंगाने मिथुन राशीला चांगल्या प्रकारे समजून येतं. आणि ही बुधाच्या हिशोबाने जर पाहिलं तर ही पूर्णपणे बुद्धिमान अशी रास आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचं नॉलेज यांच्याकडे असतं. तुम्ही असं मिथुनच्या राशीचा तुमचा मित्र किंवा कुणी घरातलं नातेवाईक जर असेल तर त्यांचं तुम्ही कोणताही प्रश्न त्यांना विचारा, कोणत्याही रिलेटेडमध्ये, म्हणजे तुमचं राजकारण असो, क्रिकेट असो, अभ्यास असो, त्यानंतर टेक्नॉलॉजी असो, म्हणजे कोणत्याही क्षेत्रात त्यांना थोडंफार का व्हायना नॉलेज हे असतंच. म्हणजे तुम्ही एक जर प्रश्न विचारला तर त्याच्याकडं 10 प्रकारचे उत्तरं त्यांच्याकडे तयार असतात. म्हणजे अशी ही बोलकी बुद्धिमान अशी ही रास आहे. त्याचबरोबर एक आपली रसिक, त्यानंतर एक कलाकार म्हणून ही एक रास आहे. म्हणजे कलेला वाव देणारी ही रास आपल्याला मिथून पाहायला मिळते. त्याचबरोबर ही वायुतत्वाची रास आहे. म्हणजे पंचमहातत्वामधलं वायुतत्व ह्या मिथुन या राशीचं आहे. त्यामुळे वायुतत्व असल्यामुळे यांचे ऑलरेडी बुधामुळं बुद्धिमान आहे आणि वायुतत्व असल्यामुळे डोक्यामध्ये एकदम फास्ट असे विचार, आणि एखाद्या गोष्टीचा काय अभ्यास करायचा म्हणलं तर हे पूर्णपणे जेवढ्या लवकर कॅप्चर करता येईल तेवढं लवकर हे कॅप्चर करतात. म्हणजे हे ग्रहणशक्ती, ज्ञान ग्रहणशक्ती यांच्याकडे चांगली असते आणि नेहमी हसतमुख अशी रास आहे. आता आणखीन मिथुन राशीचं सांगायचं म्हणलं तर मिथुन एक प्रामाणिक रास आहे, विनोदी रास आहे. जे त्यांना असं जास्त टेन्शन घेऊन जगायची रास नाही आहे. त्याचबरोबर वायुतत्व असल्यामुळे यांच्यात मनात सतत विचार हे भ्रमण करत असतात. म्हणजे 5 मिनटं किंवा 2 मिनटं हे शांत बसतील असं नाही. त्यांच्यामध्ये 5 मिनटामध्ये तुम्ही दिवसभर जेवढे विचार करू शकत नाही तेवढे विचार त्यांच्या माइंडमध्ये येत असतात. तर अशी ही बुधतत्वाची आणि बोलकी अशी मिथुन रास आहे. तर हे झाले या राशीचे गुणधर्म. तर आता या राशीचे काही दोष पण आहेत. आता तुम्हाला जसंही मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की दोष सांगण्याचं तात्पर्य असं की त्या दोषाचा अभ्यास करून, ॲनालिसिस करून तो दोष कसा नाहीसा होईल याच्या पद्धतीने आपण वागणूक करायची, म्हणजे या पद्धतीने आपण आत्मसात करायचं. त्यामुळे तुम्हाला दोष आम्ही सांगत असतो. तर मिथुन या राशीचा दोष जर बघितला, सगळ्यात पहिला म्हणजे द्विस्वभावी रास. द्विस्वभावी रास असल्यामुळे काय होतं की ह्यांच्यामध्ये धरसड वृत्ती जास्त येते. म्हणजे आज आपण एखादं काम हातात घेतलं की लगेच विचार बदलतो, दुसरं काम करतो. म्हणजे पहिलं काम हे अर्धवट राहतं आणि यामुळे यांना पुढं करिअर लाईफमध्ये बी खूप स्ट्रगल
दिसतं की बाबा मिथुन राशीचे खूप स्ट्रगल करतात, कारण त्याचं रिझन असं की ते पूर्णपणे एक काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत नाही. तर ज्योतिषशास्त्रानुसार माझं हेच तुम्हाला सांगणं असेल की तुम्ही जे काही तुम्ही कोणतं कार्य हातात घेतलं ते पूर्णपणे एकाच अनुषंगाने, एकाच विचारधारणेने, जो सुरुवातीचा विचार तो शेवटपर्यंत तुम्ही ठेवा आणि ते कार्य पूर्ण करा. त्याचबरोबर कधी कधी हे बोलण्याच्या ओघात एवढे बोलतात की जे समोरच्याला वाटतं हे किती खूप थापा मारतात की काय, असं पण मिथुन राशीचं काही गोष्टी पाहण्यात आलेल्या आहेत. तर अशी ही मिथुन रास द्विस्वभावाची रास आहे, बुधाची अनुषंगाने तत्वाची रास आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. शिवशरणार्थ.